श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. 2026 ची सुरुवात दणक्यात होणार. शुक्राच्या कृपेने या राशींचे नशीब बदलणार. प्रत्येक कामात घवघवीत यश मिळणार. शुक्राचे गोचर करणार मालामाल. ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो, ज्याचा शुभ अशुभ प्रभाव 12 राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. ज्योतिषशास्त्रात शुक्राला धन, संपत्ती आणि भौतिक सुखाचा कारक ग्रह मानले जाते. पंचांगानुसार दैत्यगुरु शुक्र 2026 च्या सुरुवातीला आपली उच्च राशी असलेल्या मीन राशीत प्रवेश करेल. शुक्राच्या या गोचरामुळे मालव्य महापुरुष राजयोग निर्माण होईल. या राजयोगाच्या प्रभावाने 3 राशींच्या व्यक्तींचा सुवर्णकाळ सुरू होईल. चला बघूया कोणत्या आहेत त्या 3 भाग्यशाली राशी. तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष करा. सर्वप्रथम आहे कन्या राशी. कन्या राशीच्या व्यक्तींसाठी शुक्राचा राजयोग खूप शुभ परिणाम देणारा असेल. या काळात तुमच्या मनातील अनेक इच्छा पूर्ण होतील. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. या काळात खूप सकारात्मक विचार कराल. आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तयार व्हा. 2026 मध्ये तुमच्या धैर्य आणि आत्मविश्वासात वाढ होईल. व्यवसायात किंवा कामाच्या ठिकाणी घेतलेले निर्णय भविष्यात मोठा फायदा देतील. ऑफिसमध्ये तुमच्या कार्याची दखल घेतली जाईल आणि वरिष्ठांकडून कौतुक मिळण्याचे योग प्रबळ आहेत. या काळात नवीन प्रोजेक्ट, नवीन व्यवसाय किंवा गुंतवणुकीत लाभ संभवतो. अचानक धनलाभाचे योगही तयार होत आहेत. घर, जमीन, वाहनाशी संबंधित घडामोडींसाठी हा काळ अनुकूल ठरू शकतो, अशी शक्यता व्यक्त होते. कायदेशीर प्रकरणे, कोर्ट कचेरीतील अडथळे यामध्ये समभाग लाभ किंवा सुधारणा होऊ शकते. गुप्त शत्रूंवर विजय, जुन्या विवादात सुधारणा आणि अचानक धनलाभ यासारख्या शक्यता चर्चेत आहेत. रिअल इस्टेट, जमिनीचे व्यवहार, बांधकाम किंवा प्रॉपर्टीशी संबंधित व्यवसाय करणाऱ्यांना नफा किंवा नवी संधी मिळू शकते. असा अंदाज बुद्धिमत्ता आणि धोरणात्मक निर्णय यामुळे योग्य वेळी योग्य पावले उचलण्याची क्षमता वाढू शकते. कामाच्या ठिकाणी येणाऱ्या अडचणी हळूहळू कमी होतील. व्यवसायात पैसा मिळण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना बॉस आणि सहकाऱ्यांचा साथ मिळेल. कुटुंबांसोबत फिरायला जाऊ शकता. तसेच वैवाहिक जीवनातही गोडवा राहील. कौटुंबिक वातावरणही समाधानदायी राहण्याची ही वेळ असू शकते. काहींना
सृजनशील उपक्रम किंवा गुंतवणुकीत लाभ मिळण्याची शक्यता वर्तवली जाते. विवाहितांना सौहार्दपूर्ण वातावरणाचा लाभ होऊ शकतो, तर अविवाहितांसाठी विवाह योग अधिक मजबूत होण्याची चिन्हे आहेत. शिक्षण, कलेचे क्षेत्र, लेखन अथवा वक्तृत्व या दृष्टीनेही हा काळ सकारात्मक ऊर्जा देणारा असू शकतो. हा काळ कन्या राशीच्या लोकांसाठी भाग्य आणि प्रगती घेऊन येईल. या काळात नोकरीत प्रमोशन मिळू शकते किंवा नवीन नोकरीची संधी मिळू शकते. नशिबाची साथ मिळेल, मनाची शांती वाढेल. व्यापाऱ्यांसाठी नवीन करार किंवा व्यवसाय वाढवण्याचा चांगला वेळ आहे. करिअरच्या आणि नोकरीतील महत्त्वाच्या संधी लवकरच येतील. नवीन व्यवसाय किंवा प्रकल्प सुरू करणे फायदेशीर ठरू शकते. शिक्षणात यश आणि सरकारी कामात यश मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या वडिलांकडून किंवा वरिष्ठांकडून सहकार्य मिळेल. व्यावसायिक भागीदारी फायदेशीर ठरेल आणि धार्मिक कार्यात रस वाढू शकतो. 2026 हे वर्ष कन्या राशीच्या लोकांसाठी शांतपणे पण प्रभावी बदल घडवणारे ठरू शकते. व्यक्तिमत्वात आत्मविश्वासाचा नवा उन्मेष निर्माण होण्याचे संकेत आहेत. आपल्या ध्येयाकडे अधिक जोमाने वाटचाल करण्याची प्रेरणा मिळू शकते. कार्यक्षेत्रात वरिष्ठांचा पाठिंबा किंवा सहकाऱ्यांची अनुकूलता मिळण्याची शक्यता निर्माण होते, ज्यामुळे कार्यप्रदर्शनात उंची येऊ शकते. व्यावसायिकांसाठी नफा आणि विस्ताराची वेळ परिस्थितीनुसार जुळून येऊ शकते. कुटुंबातही शांतता आणि स्थैर्य टिकण्याची परिस्थिती ग्रहयोग अधिरेखित करतात. या राशीच्या लोकांची बऱ्याच काळापासून थांबलेली कामे पूर्ण होऊ शकतात आणि धनसमृद्धीत वाढ होऊ शकते. कुटुंबासोबत आनंदाचा वेळ घालवता येईल. नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ चांगला ठरेल. नवीन नोकरी शोधणाऱ्यांना चांगला फायदा मिळू शकतो. तुम्ही आपल्या जुन्या चुका लक्षात घेऊन त्यातून बरेच काही शिकू शकता. चांगली नोकरी मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी बऱ्याच काळापासून येणाऱ्या अडचणी दूर होऊ शकतात. वैवाहिक जीवनात काही चढ उतार असूनही प्रेम कायम राहील. तुम्हाला अनेक क्षेत्रात यश मिळू शकते. भावंडांसोबत चांगला वेळ जाईल. परदेश जाण्याची संधी मिळू शकते. तसेच जे लोक परदेशातून परत देशात यायचा विचार करत आहेत त्यांनाही संधी मिळू शकते. त्यानंतर आहे कर्क राशी. शुक्राचा राजयोग कर्क राशीच्या व्यक्तींसाठी अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतील. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. या काळात खूप सकारात्मक विचार कराल. आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तयार व्हा. सगळीकडे तुमचे वर्चस्व असेल. फक्त मेहनत कायम ठेवा. कर्क राशीच्या लोकांसाठी शनिदेवांचा चांदीचा पाया हा योग
अत्यंत लाभदायी ठरू शकतो. या काळात नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन आणि पगारवाढीची संधीही मिळेल. व्यवसायातही वाढ व नफा मिळेल. तुमची मेहनत रंग लावेल आणि मोठ्या लाभाचे मार्ग खुलतील. कर्क राशीच्या लोकांसाठी शनीची रौप्य स्थिती महत्त्वपूर्ण फायदे आणेल. यावर्षी तुम्हाला करिअरमध्ये प्रगतीच्या संधी मिळतील. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती आणि पगारवाढ मिळू शकते. आर्थिक लाभ होतील. उत्पन्नात वाढ होईल. प्रलंबित कामे पूर्ण होतील. कुटुंबातही समृद्धी येईल. शनी आणि बुधदेव मार्गी झाल्यामुळे तुमच्यासाठी हा काळ फायदेशीर ठरू शकतो. शनिदेव तुमच्या राशीच्या भाग्यस्थानात मार्गी होत असल्याने तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. 2026 मध्ये अडलेली कामे या काळात पूर्ण होण्याची शक्यता आहे. तुमचे मन शांत राहील आणि कुटुंब व समाजात समाधान मिळेल. तुमच्या नवीन कल्पना आणि गुंतवणूक या काळात फायदेशीर ठरू शकतात. तसेच तुम्ही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. देशांतर्गत किंवा विदेश प्रवासाचीही संधी मिळू शकते. ग्रहांच्या चांगल्या प्रभावामुळे व्यवसायाशी संबंधित योजना चांगल्या प्रकारे यश देतील. समाजात मानसन्मान मिळेल. आरोग्याकडे थोडे लक्ष देणे गरजेचे आहे. काही जणांना भावंडांसोबत वेळ घालवता येईल. अडकलेली कामेही पुन्हा सुरू होऊन वेगाने पूर्ण होतील. शिक्षण क्षेत्राशी जोडलेल्या लोकांसाठी हा दिवस विशेष अनुकूल राहील. करिअरमध्ये भाग्य तुम्हाला प्रगतीची संधी देईल. नोकरीमध्ये वरिष्ठ अधिकारी वर्गाकडून प्रोत्साहन आणि सहकार्य मिळेल. तुम्ही एखाद्याला दिलेले धन म्हणजे पैसे तुम्हाला परत मिळण्याची शक्यता आहे. धार्मिक किंवा शुभ कार्यात भाग घेण्याची संधी मिळेल. राजकारण आणि समाजकार्याशी जोडलेल्या लोकांना मोठी उपलब्धी मिळू शकते. कर्क राशीच्या लोकांनी या दिवशी श्रीराम रक्षा स्तोत्र म्हणावे आणि रामसीतेची उपासना करावी. कर्क राशीचे लोक भावनिक आणि आर्थिकदृष्ट्या मजबूत वाटतील. घरात एखाद्या शुभ कामाची सुरुवात होऊ शकते. या काळात धनलाभ आणि गुंतवणुकीतून फायदा मिळू शकतो. प्रवासातूनही चांगले परिणाम मिळतील. जुने वाद विवादही मिटू शकतात. शैक्षणिक किंवा संशोधन क्षेत्रात सहभागी असलेल्यांना लक्षणीय यश मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून सहकार्य मिळेल आणि अडलेले पैसे परत मिळू शकतात. धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याच्या संधी निर्माण होतील. राजकारण, प्रशासकीय क्षेत्रात किंवा समाजसेवेत सहभागी असलेल्यांना मान्यता मिळेल. 2026 हे वर्ष कर्क राशीच्या लोकांसाठी करिअरवरील फोकस वाढवणारं असू शकतं. नोकरीत बढती, नवा पदभार किंवा नवीन क्षेत्रात स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळण्याची शक्यता दिसते. या वर्षात तुमच्या मेहनतीला योग्य दिशा आणि योग्य मान्यता मिळण्याचे संकेत ग्रहयोग देतात. व्यवसाय करीत असल्यास नवे व्यवहार, नवे मार्ग किंवा बाजारपेठेत प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता पाहायला मिळू शकतात. आर्थिक स्थैर्याच्या दृष्टीनंही हे वर्ष मागील काही काळातील अनिश्चिततेतून मुक्ती देईल अशी शक्यता अधिरेखित होते.
या राशीच्या लोकांसाठी हा नक्षत्र बदल खूप महत्त्वाचा ठरू शकतो. नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ फायदेशीर ठरेल. तुम्ही एखाद्या कामासाठी बऱ्याच काळापासून घेत असलेली मेहनत आता फळ देऊ शकते. तुमच्या कामात सुधारणा होईल आणि तुम्ही चांगले यश मिळवू शकाल. तुमची स्थिती मजबूत होऊ शकते. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चांगले संबंध तयार होतील. अनावश्यक खर्चापासूनही सुटका होईल. जोडीदारासोबत चांगला वेळ जाईल. कुटुंबात चालू असलेले तणाव चढ उतार कमी होऊन शांतता येईल. आणि त्यानंतर आहे वृषभ राशी. वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी शुक्राचा राजयोग अनुकूल ठरेल. हा काळ अनेक आनंदी वार्ता घेऊन येईल. करिअर व्यवसायात चांगली प्रगती होईल. मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. भाग्याची भरपूर साथ मिळेल. आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे फळ लाभेल. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. करिअरमध्ये प्रगतीसाठी मार्ग खुले होतील आणि धनवाढ जलद होईल. लोकांना सर्वत्र यश मिळेल. समाजात प्रतिष्ठा व प्रभाव वाढेल. शुक्राच्या प्रभावामुळे प्रेमसंबंध सुधारतील आणि नातेसंबंधांमध्ये शांतता येईल. शनी आणि बुध मार्गी झाल्यामुळे तुमच्यासाठी चांगले परिणाम दिसू शकतात. शनिदेव तुमच्या राशीच्या उत्पन्न आणि लाभाच्या स्थानी मार्गी होत असल्यामुळे तुमच्या कमाईत मोठी वाढ होऊ शकते. नवीन नवीन मार्गाने पैसे मिळू शकतात. नवीन प्रोजेक्ट किंवा व्यवसायातूनही फायदा होईल. अचानक पैसा मिळण्याचीही शक्यता आहे. येत्या 28 नोव्हेंबरला शनी आणि 30 नोव्हेंबरला बुध मार्गी होणार आहे. या बदलामुळे काही राशींचे नशीब उजळू शकते. या राशींच्या लोकांना अचानक पैसा मिळू शकतो. तसेच वाहन किंवा मालमत्ता मिळण्याची शक्यता आहे. तुमची बुद्धी आणि समजूतदारपणा यात तुमची मदत करेल आणि तुम्ही योग्य निर्णय योग्य वेळी घेऊ शकाल. या काळात तुम्हाला केलेल्या गुंतवणुकीतूनही फायदा मिळू शकतो. बुध ग्रहाच्या प्रभावामुळे शेअर बाजार, सट्टा किंवा लॉटरीमधूनही लाभ होण्याची शक्यता आहे. शनी कर्मभावात उदय होणार असल्याने व्यावसायिक क्षेत्रात उज्ज्वल संधीची शक्यता दिसते. राहूचा अष्टम भावातील गोचर काहींना अचानक लाभ, जुने काम पूर्ण होणे किंवा नवे आर्थिक मार्ग खुलणे असे परिणाम देऊ शकतो. व्यापाऱ्यांना धनलाभाची शक्यता, तर नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा वेतनवाढ मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचं वातावरण, मित्र सहकाऱ्यांचा पाठिंबा आणि वडिलांशी मधुर संबंध असे संकेतही मांडले जात आहे. करिअरमध्ये प्रगतीची संधी मिळेल आणि व्यवसाय करणाऱ्यांच्या कमाईत आनंददायक वाढ होईल. आर्थिक बाजू भक्कम राहील आणि ग्रहांच्या पाठबळाने अचानक मोठा लाभ मिळण्याची शक्यता आहे. वडिलांचे मार्गदर्शन आणि सहकार्य मिळेल, ज्यामुळे तुमचा प्रभाव आणि सन्मान वाढेल. एखादी मोठी इच्छा पूर्ण झाल्याने तुम्हाला आनंद होईल. या शुभ दिवसाचा पुरेपूर लाभ घेण्यासाठी वृषभ राशीच्या लोकांनी रामरक्षा स्तोत्र पठण करणे लाभदायक ठरेल. 2026 हे वर्ष वृषभ राशीच्या लोकांसाठी एखाद्या शांत पण सुखद परिवर्तनासारखं असू शकतं. वर्षाच्या पहिल्याच दिवसापासून आर्थिक स्थैर्याची चाहूल लागण्याची शक्यता दिसते. बराच काळ
थांबलेले काही आर्थिक प्रश्न अचानक सुटतील असा अंदाज ज्योतिषशास्त्र देतं. हे वर्ष तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या अनुकूल वारे वाहू शकतात. काहींना अचानक लाभ तर काहींना गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याच्या शक्यता निर्मित होतात. नोकरीत पदोन्नती किंवा वेतनवाढीची हवा जाणवू शकते, ज्यामुळे मनात एक नवाच आत्मविश्वास निर्माण होईल. कुटुंबात सौहार्दता टिकत असल्यानं तुमच्यातील स्थिरता वाढू शकेल. एकूणच 2026 हे वर्ष वृषभ राशीसाठी शांत पण सुखद बदल घेऊन येण्याची शक्यता दर्शवते. येणारं नवीन वर्ष 2026 या राशीच्या लोकांसाठी अतिशय भाग्यशाली ठरणार आहे. या लोकांना अनपेक्षित यश मिळणार असून यांचा बँक बॅलन्स वाढणार आहे. यांच्यावर आर्थिक लाभाच्या शुभ संकेत मिळणार आहे. या राशीच्या लोकांसाठी शनीचा उत्तरा भाद्रपदा नक्षत्राच्या पहिल्या चरणात प्रवेश खूप खास ठरू शकतो. शनी या काळात या राशीच्या एकादश भावात राहील, त्यामुळे या राशीच्या लोकांची बरीच काळापासून थांबलेली एखादी इच्छा पूर्ण होऊ शकते. कुटुंबांसोबत आनंदाचा वेळ घालवता येईल. कामात येणाऱ्या अडचणी दूर होऊ शकतात आणि आपल्या योजना यशस्वी होतील. धैर्य आणि पराक्रमात वाढ होईल, ज्यामुळे यशाचे दरवाजे उघडतील. कामाच्या ठिकाणीही चांगला काळ राहील. वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल आणि त्यामुळे बऱ्याच काळापासून थांबलेली कामे पूर्ण होतील. बॉससोबत चांगले संबंध राहतील. नवीन नोकरी शोधत असलेल्यांना चांगला फायदा होऊ शकतो. पदोन्नती आणि पगारवाढ होण्याची शक्यता आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही याचा मोठा लाभ मिळू शकतो. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर स्वामी सेवेकरी या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय जय स्वामी समर्थ.